भाजपचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खेड तालुक्यातील तमाम मुस्लिम समाजासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिलाय। त्याचबरोबर विकास कामांचा सपाटा लावलाय। त्याचाच एक भाग म्हणून आळंदीतील विविध विकास कामांसाठी आमदार दिलीप मोहिते पाटील आळंदीत आले होते। त्यावेळी विकास कामांसाठी उपलब्ध निधीच्या बाबत माहिती देत केलेल्या विकास कामांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे। यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीवर आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते विविध कामांचा या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे। त्याबाबत आपण आमदारांशी बोलणार आहोत। आमदार साहेब, काय सांगाल? मोठ्या प्रमाणात भरीव निधी आपल्याकडून खेड तालुका, आळंदी आणि चाकणच्या बऱ्याच भागांमध्ये दिलेला आहे। महायुती सरकारनं अजितदादांच्या माध्यमातून आळंदी शहराच्या विकासाकरता कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला। आळंदीमधले जे छोटे छोटे रस्ते आहेत, मोठे रस्ते आहेत, याच्याकरता कोट्यावधी रुपयाच्या रस्त्याचं भूमिपूजन आज आपण केलेलं आहे। मोठे रस्ते सुद्धा आपण या निमित्तानं घेतलेले आहेत। नदीच्या कडेला तीर्थक्षेत्र विकासामधनं नवीन घाट बांधण्याचा, नवीन रस्ता करण्याच्या संदर्भात सुद्धा निधी मिळाला आहे। त्याचबरोबर 4 नंबरची जी शाळा आहे, त्या शाळेच्या इमारतीकरता 5 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत। त्या शाळेचं सुद्धा 2 दिवसात आपण त्या ठिकाणी भूमिपूजन करतोय। आळंदीचा नानाश्री मंगल कार्यालय ते विश्रांतवड असा जो रस्ता आहे, त्याच्याकरता 50 लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत। आळंदीच्या अनेक विकास कामाकरता राज्य शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये आपण आणलेले आहेत आणि आळंदीचा सर्वांगीण विकास करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला। माझी आळंदीकर नागरिकांना एवढीच विनंती राहणार आहे की आळंदीचा हा विकास होत असताना आपणही बारकाईने लक्ष ठेवा, कुठली अडचणी निर्माण होणार नाही आणि कुठल्याही कामाला पैसे कमी पडणार नाही याची दक्षता निश्चितपणाने आम्ही घेऊ। आपलं सहकार्य लाभावं आणि आळंदीचा सर्वसामान्य नागरिकांचा, सर्वसामान्य भक्तजनांच्या या अडचणी त्या दूर व्हाव्यात एवढीच अपेक्षा निमित्तानं व्यक्त करतो। आळंदीकर सर्व आजी माजी नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, शिव असतील, या सगळ्यांनीच या सगळ्या गोष्टी करता सहकार्य केलं, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची। आमदार साहेब, एक विशेष असा आहे की राजकारणामध्ये, खेड तालुक्याच्या राजकारणामध्ये आपला विशेष दबदबा असतो आणि मध्यंतरीच्या काळामध्ये दुश्मन दोस्तों से भी प्यार आहे, आढळराव पाटलांनी आपली गाठ घेतली। याचा निश्चितच खेड तालुक्याच्या राजकारणावर काही परिणाम होईल अशी समीकरणं मांडता येतील। राजकारणात कधी कोणाची दुश्मनी नसते, वैचारिक मतभेद असतात। त्यांच्या पक्षाची धोरणं वेगळी आहे, माझ्या पक्षाची धोरणं वेगळी आहेत आणि लोकांना ते मतभेद वाटतात। शेवटी ज्याच्या त्याच्या काम करण्याची जी पद्धत असते ती वेगवेगळी आहे। आम्ही काय वैयक्तिक दुश्मन नाही आहे। आमच्यामध्ये जो मतभेद आहे तो केवळ राजकारणामुळे आहे। ते मला भेटायला आले, मी त्यांचं स्वागत केलेलं आहे। हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आलेल्या पाहुण्याचं स्वागत करणं आपला धर्म आहे, परंतु मी माझं जे स्वतःचं जे मत आहे त्याच्यापासून बाजू गेलेलं नाही, एवढंच या निमित्तानं सांगतो। विधायक राजकारण करण्यासाठी दिलीप मोहिते पाटील यांचं विशेष आपण प्राधान्य पाहतो। मी आज 24 तासासाठी आरिफ शेख, आळंदी। न्यूज रिपोर्टर आरिफ शेख, आज 24 तास, आळंदी। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।